नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम 19 ऑगस्टचा भाग आपण पाहत आहोत. मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे आणि नंदिनीच्या विरोधात सगळे पुरावे गेल्यामुळे नंदिनीला काहीच बोलता येत नाही. रम्या म्हणत असते, नंदिनी तू पुरावे आणले नाहीस तर हे घर तू सोडून जायचं आहे. रम्या नंदिनीला धमकी देते ती घराबाहेर काढण्याची. त्यानंतर पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे, विक्रम नंदिनीला म्हणत असतो, माझ्या ताईची काहीच चुकी नाही तरीसुद्धा ती तुझ्या पायाशी आली आहे. तिने तुझी माफी मागितली आहे. यावरती नंदिनी बाबा माझं चुकलं असं म्हणून ती बाबा अशी हाक मारत असते. विक्रम तिचं एकही ऐकत नाही आणि तू मला बाबा म्हणायचं नाही. मी तुझा बाबा नाही आणि तू माझी मुलगी नाही. आजपासून आपल्यामधला संबंध सगळा संपला असा तो टोकाचा निर्णय घेतो. टोकाचा निर्णय घेतल्यानंतर नंदिनीला फार दुःख होतं आणि काय करायचं सुचत नाही. विक्रम बहिणीच्या प्रेमामध्ये एकदम आंधळा झालेला आहे आणि तो नंदिनीचा अपमान करून तिथून निघून गेलेला आहे. त्यानंतर सगळेजण आपापल्या खोलीमध्ये निघालेले आहेत आणि नंदिनीची माननी मात्र साथ सोडत नाही. माननी म्हणते, मी तुझ्या बरोबर आहे नंदिनी, तू टेन्शन घेऊ नको. आणि सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. नंदिनी मात्र खूप रडत असते आणि तिला काय करावं सुचत नाही. काव्या सुद्धा खूप शॉकमध्ये गेलेली आहे आणि काव्या म्हणते, माझी नंदिनी ताई सगळ्यांना न्याय देत फिरते पण आज तिलाच न्यायाची गरज आहे आणि तिच्यावरतीच खूप मोठा अन्याय होतोय पार्थ. नंदिनी पुरती आतून तुटलेली आहे. तिला काय करावं हे सुचत नाही. नंदिनी म्हणत असते, वसुंधरा आत्याने इतके पुरावे गोळा कसे काय केले आणि हे शक्य तरी कसं झालं? हे कधी केलं हेच मला समजत नाहीये. माझ्या विरोधात एवढे पुरावे कुठून आणले त्यांनी? तेवढ्यात बाहेरून आवाज येतो, तो वसुंधरा आत्याचा. मी सांगते तुला कुठून आणि कसे पुरावे गोळा केले. रम्या आणि वसुंधरा ह्या दोघीही जखमेवर मीठ चोळायला नंदिनीच्या आलेल्या आहेत आणि त्या तिला टोमणे मारून बोलत असतात. तर नंदिनी पुढचं पाऊल काय उचलेल पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे.